तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता आपण जस्ट घराच्या बाहेर निघालो आहेत. दुपारचे वाजलेत 12. संध्याकाळी आपण खूप लेट झोपलेलो, त्यामुळं लेट झाला उठायला. असेच आपल्याकडे कारणं किती दिवस चालतील ते पण काही सांगता येणार नाही. कधी आपण सुधाराल ते पण काही सांगता येणार नाही. तर आता 12 वाजलेत. तर मित्रांनो, आता आहोत आपण वाकडमध्ये आणि इथून जस्ट ट्रिप पडलेली आहे आपल्याला शिवाजीनगरची. आपलं थोडंसं आज ऑफिसचं काम होतं, त्यामुळे तर आलेलो. तर जस्ट काम झालं आहे आपलं आणि जसा डिव्हाइस ऑन केला एक 10-15 मिनटामध्ये आपल्याला ट्रिप आलेली, जे की शिवाजीनगरची. आपल्याला दिलेत 10 किलोमीटर अंतर दाखवलं आहे ॲपवरती आणि आपल्याला दिलेत पैसे 10 किलोमीटरचे 198 रुपये. चला तर मग कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात शिवाजीनगरमध्ये. आपण चाललो आहोत कस्टमरला पिकअप करण्यासाठी आता. कस्टमरला आपण इथं ड्रॉप केलेलं आता शिवाजीनगरमध्ये आणि जाऊ आता कस्टमरला दुसरा पिकअप करायला. आपल्याला जिथं ट्रिप पडलेली आहे, जे की आता पुणे स्टेशनची 500 मीटर अंतरावर पिकअप दाखवते. चला तर कस्टमरला पहिले पिकअप करूयात आणि भेटूयात पुणे स्टेशनला आता. तर मित्रांनो, जे आपण पुणे स्टेशनची ट्रिप घेतलेली, तर ते कस्टमरने लोकेशन अपडेट केलेलं, जे की हॉटेलचं बर्ड गार्डनपाशी जे हॉटेल आहे, ऑक्टा अशा काही त्या नावाने एक हॉटेल आहे. बर्ड गार्डनच्या बाजूलाच, समोरच, स्टेशनच्या समोरच. तर ते कस्टमर लगेच आणायला गेलेत, त्यासाठी थांबलो आहे मी तर. आणि बघूयात कस्टमर कधी येतात आणि निघूयात स्टेशनकडे. त्यांना स्टेशनला सोडायचे. किती वेळ होतात बघूयात. तरी बी आता बराच वेळ लागणार आहे, कारण ट्रॉफिक या साईडला आहे. बंड गार्डनच्या त्या साईडला हॉटेल आहे आणि ह्या साईडला मी थांबलो आहे, अपोजिट साईडला, कारण तिकडे युटर्न घेता येत नाही आहे. त्यासाठी मी समोर येऊन थांबलो आहे. बघूयात कधी कस्टमर येतात आणि कधी पोहोचतो आपण, किती वेळ लागतो आहे. चला तर मग मित्रांनो, आपण आता आहोत लोहगावमध्ये आणि जस्ट 1.5 किलोमीटर अंतरावरून एक आपल्याला ट्रिप पडलेली आहे, जी की वाकडची. कस्टमरला पिकअप करण्यासाठी आपण निघालो होतो आता, जे की आपल्याला वाकडची पडलेली. 18 किलोमीटरसाठी आपल्याला दाखवले 300 रुपये. तर चला, चांगले 16 रुपये 17 रुपये किलोमीटरच्या हिशोबाने आपल्याला पडतं आहे. तर आपण एक्सेप्ट केलेली आहे आणि निघालो कस्टमरला पिकअप करण्यासाठी. चला तर मग भेटूयात आता वाकडमध्ये आपण. तर मित्रांनो, आपण आहोत आता वाकडमध्ये आणि वाकडमध्ये ज्या ठिकाणून आपण पिकअप केलेला, ज्यावेळेस आपण आज कामाला सुरुवात केलेली, त्याच ठिकाणी आपण आत्ता कस्टमरला सोडलेलं आहे. म्हणजे त्याच ठिकाणची ट्रिप आपल्याला धानोरीवरून पडलेली आहे आणि कस्टमरला आपण जस्ट ड्रॉप करून बाहेर आलो सोसायटीच्या, जे की आहे पार्क स्ट्रीट. वाकडमध्ये जी सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये आत आल्यानंतर अजून 4-5 सोसायट्या आहेत. त्याच्यातली सफायर नावाची सोसायटी आहे. त्या सोसायटीची आपल्याला ट्रिप पडलेली. आपण
आपण जस्ट ड्रॉप करून बाहेर येतोय. बघूयात आता कुठली ट्रिप पडते आणि आपण किती वेळ काम करू शकतो आज. चला तर मित्रांनो, आपल्याला पडली आहे इथूनच काळेवाडी फाट्यावरून ट्रिप पडलेली आहे, जे की एल्प्रो मॉल सिटी आहे. चला त्यांना पिकअप करूयात आणि सोडूयात एल्प्रो मॉल सिटी. पाऊस पडत आहे, त्या पावसाचा आनंद घेत कस्टमरनी मॉलची बुकिंग टाकली बहुतेक. तर मित्रांनो, आपण आहोत एल्प्रो मॉलजवळ, पिंपरी चिंचवड, आणि आपल्याला इथून पडली आहे ट्रिप आता लगेच 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरून, जे की ह्याची आपली तळेगाव चाकण रोड आरपीएल सिटी असं कुठेतरी आहे. तर ते तिथली ट्रिप पडलेली आहे आपल्याला, चांगली गोष्ट आहे. आपण आता घराकडे चाललो आहे आणि ट्रिप पण तिकडची पडलेली आहे. तर हे आपल्यासाठी एक चांगली बात, कारण का इथून आपल्याला जर जायचं असेल तर रिकामं जावं लागलं असतं. रिकामं जायची वेळ आली नाही आपल्यावर. आपण भाडं घेऊन जाऊ. चांगल्यापैकी फेअर दाखवलेला आहे उबर चांगले रेट देतो सध्या, आणि आता दिलेत मला 24 किलोमीटरचे 410 रुपये दाखवले. 400 रुपये जरी दिले तर चांगली गोष्ट आहे. चला तर बघूयात. आणि जी आत्ताची ट्रिप कंप्लीट झालेली आहे, जे की काळेवाडी फाट्यावरनं एल्प्रो मॉल सिटीची, तिचे दिलेत आपल्याला 165 रुपये. ते फक्त 4-5 किलोमीटर होतं, त्याचे पण बऱ्यापैकी पैसे दिलेत उबरने. आणि ही जी ट्रिप पडलेली याचे पण चांगल्यापैकी आहेत. 24-25 किलोमीटरचे आपल्याला 400 रुपये देते उबर. आज संध्याकाळचा टाईम आहे, त्यामुळं बहुतेक रेट चांगले देते उबर. आणि तसे पण सध्याला उबरचे रेट चांगले चालू आहेत, त्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि घराकडची ट्रिप पडली हे सगळ्यात चांगली गोष्ट आपल्यासाठी. चला तर मग पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि निघूयात आपल्या घराकडे. तर मित्रांनो, कस्टमरला आपण आता जिथे ड्रॉप केले, आयफेल सिटी, चाकण, म्हाळुंगे रोड, चाकण तळेगाव रोड, आयफेल सिटी. आणि आत्ता आपण जाताना CNG भरायचा विचार आहे, कारण CNGच्या फक्त आता 2च गाड्या राहिलेल्या आहेत. आणि आपल्याला ह्या ट्रिपचे दिले आहेत कस्टमरकडून कलेक्शन केलं आहे आपण 394 रुपये, आणि उबरने आपल्याला दिलेत 390 रुपये. तर बऱ्यापैकी आहे म्हणा, फेअर चांगला आहे आपल्यासाठी. जे दाखवला होता तेवढा दिला नाही, पण बऱ्यापैकी दिला आहे. 410 दाखवला होता आणि आपल्याला दिला आहे 390 रुपये. ठीक आहे, काय हरकत नाही, चांगलं आहे. 153. तर मित्रांनो, आपण पोचलो होतो घरी. सकाळी 9:30 वाजले. सकाळी दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अशा प्रकारे आपल्या 6 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत. टोटल जर कलेक्शन केलं तर त्याचं आपल्याला 1500 रुपये कलेक्शन झालं 6 तासामध्ये. आणि त्याच्यात 500 रुपयाचा CNG गेला, तर 1000 रुपये प्रॉफिट झाला आजचा. चला तर आपण या ब्लॉगला इथंच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत